चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो आपला जो आजचा जो टॉपिक असणार आहे तो म्हणजे एक्सक्रिएटरी सिस्टीम. मात्र लक्षात घ्या, जर आपण हा टॉपिक पाहिला तर याची सुरुवात आपण तशी कालच केली होती. आता यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय पाहिजे ते लक्षात घ्या. तो यापूर्वी आपण जो सेलचा पार्ट आहे किंवा आपल्याकडे असणारा टिश्यूचा पार्ट आहे तो आपण कव्हर केला. जर आपण सेल आणि टिश्यू मध्ये विचार केला की सेल आणि टिश्यू मध्ये आपण काय पाहिलं, की ज्यामध्ये आपण पाहिलं की आपल्या बॉडीमध्ये जो स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिटचा भाग आहे की ज्याला आपण सेल म्हटलं होतं. मग आता लक्षात घ्या, जर आपण आजचा चॅप्टर पाहिला तर हा एक लाईफ प्रोसेसचा चॅप्टर आहे की ज्यामध्ये आपण लास्ट टाइम पाहिलं की आपल्याकडे दोन प्रकारचे ऍक्शन असतात. एक व्हॉलंटरी असते, एक इनव्हॉलंटरी असते. मात्र लक्षात घ्या, जर या चॅप्टरला पाहायचं असेल तर आपण जो यापूर्वीचा आपला भाग आहे त्या पटकन रिवाइज करूयात की ज्यामध्ये आपल्याकडे यामध्ये काय पाहायचं ते आपण समजून घेऊयात. मात्र लक्षात घ्या, जर आपण आपल्याकडे असणाऱ्या उत्सर्जन संस्थेचा विचार केला तर आपण एक्सक्रिएटरी सिस्टीमचा विचार केला तर एक्सक्रिएटरी सिस्टीम काय आहे यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल फर्स्ट सेल. मात्र लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सेलचा पार्ट पाहिला, सेलमध्ये आपण काय पाहिलं होतं की हा एक ग्रुप तयार करतो किंवा आपण यांची प्रॉपर्टी पाहिली होती की हे आपल्याला एक फंक्शन देतात, आपले एक स्ट्रक्चर देतात. देन आपण पाहिलं की सेलवरून आपण ज्यावेळेस त्यांचं तयार होईल ग्रुप, देन आपण त्यांना काय म्हटलं होतं, टिश्यू म्हटलं होतं. मग सिंपल आहे, जर सेल पासून टिश्यू तयार होत असेल तर आपण यांचं इंटरलिंकिंग पाहिलं. आता लक्षात घ्या, जर टिश्यू पासून पुढे आपल्याला ऑर्गॅनचं फॉर्मेशन मिळत असेल तर ऑर्गॅन पर्यंत आपण ज्या काही ऍक्शन पाहतो, लक्षात घ्या बरं का, मी जे बोलतो प्रत्येक शब्द लिहून ठेवा, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. जर आपण ऑर्गॅन पर्यंत आलो म्हणजे सेल, टिश्यू, ऑर्गॅन हे काहीतरी फंक्शन आहे. आणि जर हे फंक्शन प्ले करत असतील तर ऑर्गॅन पर्यंत आपल्याला ऍक्शन पाहायला मिळतात, व्हॉलंटरी ऍक्शन. लक्षात घ्या, इथे ऍक्शन कोणते आहेत, व्हॉलंटरी, की ज्यांच्यावरती डायरेक्टली कंट्रोल कोण ठेवतं, ब्रेन ठेवतो. एक्झाम्पल समजा मी आता बोलतोय, मी बोलतो ही एक ऑर्गॅनची प्रोसेस आहे, तर मी लिहितो ही एक ऑर्गॅनची प्रोसेस आहे. जर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचं व्हॉलंटरी ऍक्शन आपण जर ठेवत असेल देन द ऍक्शन ऑफ ऑर्गॅन. लक्षात घ्या, ती ऍक्शन झाली कुणाची, ऑर्गॅनची झाली. पण हेच जर आपण ऑर्गॅन सिस्टीमचा विचार केला तर लक्षात घ्या, एक्झॅक्टली ऑर्गॅन सिस्टीम आहे काय. जर नंबर ऑफ ऑर्गॅन एकत्र येत असतील तर आपण त्यांच्यापासून काय पाहिलं होतं लास्ट टाइम, ऑर्गॅन सिस्टीम पाहिलं होतं. की ज्या ऑर्गॅन सिस्टीम वरती आपण जे काही कंट्रोल पाहतो ते टोटल कंट्रोल कोणत्या ऍक्शनचं आहे, तर इनव्हॉलंटरी ऍक्शनचं. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण इनव्हॉलंटरी ऍक्शन पाहतो त्या इनव्हॉलंटरी किंवा आपल्याकडे असणाऱ्या व्हॉलंटरी या दोनही ऍक्शन कोण क्रिएट करतात, तर आपल्याकडे असणारं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. मात्र लक्षात घ्या, जर आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन पाहिलं तर यालाच म्हणतात आपल्या बॉडीमध्ये असणारे एक समन्वय, म्हणजेच ह्युमन बॉडीमध्ये असणारे एक कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजेच मानवातील समन्वय. मात्र लक्षात घ्या, जर आपण या सगळ्या भागांचा विचार केला तर आता आपण जो पार्ट पाहतोय तो पार्ट चाललाय आपला ऑर्गॅन सिस्टीम, की ज्यामध्ये आपण ऑलरेडी एक सिस्टीम शिकलोय ती म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग लक्षात घ्या, आता ऑर्गॅन सिस्टीम मध्ये आपला आजचा जो पॉईंट असणार आहे तो असणार आहे एक्सक्रिएटरी सिस्टीम. आता हा पॉईंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, याला असं शिका की पुन्हा वाचण्याची गरज नाही पडली पाहिजे. सो प्रत्येक पॉईंट आपण इथे फिल करून घेऊया. म्हणजे आपण या सिस्टीमचा विचार केला तर आपल्याला ह्या सिस्टीम मध्ये काय पाहायला मिळतात, नंबर ऑफ ऑर्गॅन. आणि या नंबर ऑफ ऑर्गॅनचं जे काही फंक्शन आहे किंवा यांची चालणारी जी काही प्रोसेस आहे ते आपल्याला एक सेम वेने पाहायला मिळते, किंवा त्यांचं जे काही फंक्शन आहे ते आपल्याला एक सिमिलर फंक्शन पाहायला मिळतं. सो अशा सगळ्या पार्टला आपण काय म्हणतो, तर इनव्हॉलंटरी ऍक्शन म्हणतो. मग लक्षात घ्या, सो आपल्याकडे असणारी व्हॉलंटरी ऍक्शन त्याचबरोबर आपल्याकडे असणारी इनव्हॉलंटरी ऍक्शन, हे व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी, व्हॉलंटरी आपण ऑर्गॅन मध्ये पाहतो, पण आता आपला जो पॉईंट चाललाय तो चाललाय ऑर्गॅन सिस्टीमचा. आणि या ऑर्गॅन सिस्टीम मध्ये आपण जी ऍक्शन पाहतो ती म्हणजे इनव्हॉलंटरी, की ज्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली ब्रेनचं कंट्रोल पाहायला मिळत नाही. इथे जे काही कंट्रोल आहे ते कंट्रोल आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या हार्मोनचं आहे. मग लक्षात घ्या, इथे असणारं कंट्रोल जर हार्मोनचं असेल तर हार्मोन काय करतात, हार्मोन्स हे ग्रंथींपासून तयार होतात किंवा ग्लँड पासून तयार होतात. जर हार्मोन ग्लँड पासून तयार होत असतील तर हे आपल्या बॉडीमध्ये ज्या कंटिन्यू चालणाऱ्या ऍक्टिव्हिटी आहे, एक्झाम्पल आपलं सर्क्युलेशन, एक्झाम्पल आपलं ब्रिदिंग की ज्याला आपण श्वसन म्हणतो, किंवा आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या या इनव्हॉलंटरी ऍक्शन त्या कंटिन्यू चालू आहे. मग सिंपल आहे, जर आता आपण आपला विचार केला तर आताही आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रिएशन चालू आहे, म्हणजे उत्सर्जन चालू आहे. जर आपण हे एक्सक्रिएटरी सिस्टीम पाहिली तर ही वन ऑफ द कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि अशी कंटिन्युअस प्रोसेस रन करण्याचं काम कोणाचं असतं, तर आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या इनव्हॉलंटरी सिस्टीमचं, की ज्यांच्यावरती कंट्रोल कोणाचा आहे, तो हार्मोनचा आहे. मग लक्षात घ्या, सो आता आपण आपल्या सिस्टीमकडे जाऊयात. सो सगळ्यात फर्स्ट आपल्याला पाहायचंय की आपल्याकडे असणारा एक्सक्रिएटरी सिस्टीम काय पार्ट आहे. मग लक्षात घ्या,
ज्यावेळेस आपण एक्सक्रिएटरी सिस्टीमचा विचार करतो, की एक्सक्रिएटरी सिस्टीम काय आहे ते आता आपण समजून घेऊयात. आता सिंपल आहे. जर आपण कधी विचार केला तर आपण आपल्या डेली लाईफमध्ये भरपूर काही फूड इनटेक करतो किंवा भरपूर काही पार्टिकल घेतो. आता एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर आपल्या बॉडीमध्ये ऑर्गॅनिक पार्टिकल पण आहेत, इनऑर्गॅनिक पार्टिकल पण आहेत. ज्यावेळेस हे आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात त्यावेळेस आपण यांच्या रिॲक्शन करतो. एक्झाम्पल लक्षात घ्या. समजा मी आता पाणी पिलं किंवा समजा मी आता काहीतरी जेवण केलं किंवा काहीतरी खाल्लं. मग आता लक्षात घ्या, आता हे पाणी पिलं किंवा जेवण केलं याचं होत काय असेल जस्ट इमॅजिन करा, फक्त फील करा. लक्षात घ्या, हा टॉपिक मुळात खूप सोपा आहे. यामध्ये आपल्याला फक्त समजून घ्यायचंय की आपल्या बॉडीमध्ये एक्झॅक्टली चालतं काय. मग लक्षात घ्या, समजा मी भरपूर काही खात असेल किंवा इव्हन मी आता इथे उभा आहे तर मी ऑक्सिजन पण आतमध्ये घेतोय, त्याचबरोबर मी पाणी पण पितोय, त्याचबरोबर मी काहीतरी खातोय पण. मग लक्षात घ्या, हे सगळेजण आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस जातात त्यावेळेस सगळ्यात फर्स्ट यांच्यापासून आपल्याला पाहायला मिळते रिॲक्शन. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, यांच्यापासून आपल्याला पाहायला मिळते रिॲक्शन. आणि ह्या रिॲक्शन जर आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस चालत असतील तर अशा रिॲक्शनला आपण म्हणतो मेटाबॉलिझम. लक्षात घ्या बरं का, प्रत्येक शब्द लक्षात घ्या. आता हा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे आणि प्रत्येक शब्दांवरती तुम्हाला आयोगाचा PYQ सुद्धा पाहायला मिळते. आता लक्षात घ्या, जर आपण मेटाबॉलिझमचा विचार केला तर मेटाबॉलिझम काय प्रकार आहे, यालाच मराठीमध्ये आपण चयपचय क्रिया म्हणतो. चयपचय, चयपचय म्हणजेच काय तुम्हाला याच्यावर कळलं की आपला डायजेशनचा एक पॉइंट आहे. मग ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होईल तर मेटाबॉलिझम होतं म्हणजे काय, जेवढ्या टोटल नंबर ऑफ रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये कंडक्ट होतात त्या सर्व टोटल नंबर ऑफ रिॲक्शनला आपण काय म्हटलं, मेटाबॉलिझम. आणि जर आपण या मेटाबॉलिझमचा विचार केला किंवा या चयपचयचा विचार केला तर हे आपल्या बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन मध्ये अनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम ह्या दोन पार्ट मध्ये डिवाइड होतात. मग लक्षात घ्या, सगळ्यात फर्स्ट आपण या मेटाबॉलिझम मध्ये दोन पार्ट पाहूयात की ज्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपल्याला काय पाहायला मिळते, कॅटाबॉलिझम. आणि जो सेकंड पार्ट आहे आपला तो मीन्स अनाबॉलिझम. मात्र लक्षात घ्या, कॅटाबॉलिझम अँड अनाबॉलिझम एक्झॅक्टली आहे काय. ज्यावेळेस आपण कोणताही पार्टिकल पाहतो, समजा मी तुम्हाला म्हटलं की समजा हा माझा पेन आहे, मी खाऊन घेतला. जर मी हा पेन खात असेल तर सगळ्यात फर्स्ट या पेनचं माझ्या बॉडीमध्ये डायजेशन होईल. जर या पेनचं माझ्या बॉडीमध्ये डायजेशन होत असेल तर त्यापासून मला काहीतरी एनर्जी मिळेल. मग लक्षात घ्या, जर मला काहीतरी एनर्जी मिळत असेल तर एनर्जी हे झालं माझं फायनल प्रोडक्ट. पण त्यासाठी मला या पेनाचं मेटाबॉलिझम करावं लागलं. मग लक्षात घ्या, जर या पेनाचं मी मेटाबॉलिझम करत असेल तर मेटाबॉलिझम ह्या दोन स्टेज मधून जातं. आता सिंपल आहे, आपण भरपूर पाहतो, इव्हन आपल्याला ते टीव्हीला ऍड पण लागते टू इन्क्रीज युअर मेटाबॉलिझम रेट, की ज्यावेळेस आपण ते ग्रीन टी वगैरे काहीतरी पितो त्यातून आपण आपला मेटाबॉलिझम रेट वाढवतो. मेटाबॉलिझम रेट वाढवतो म्हणजेच काय, तर आपण आपल्या बॉडीमध्ये असणारी एक्सेस फॅट बर्न करतो. म्हणजे थोडक्यात त्या फॅटचं आपण कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम पाहतो. मग लक्षात घ्या, ज्या पर्सन मध्ये आपल्याला फॅटी टिश्यू पाहायला मिळतात, भरपूर फॅटी टिश्यू पाहायला मिळतात, त्यांचा मेटाबॉलिझम रेट कमी असतो. ज्यांच्या बॉडीमध्ये फॅटी टिश्यू कमी असतात याचा अर्थ त्यांचा मेटाबॉलिझम रेट जास्त आहे. मग लक्षात घ्या, आपण हे दोनही मेटाबॉलिझम पाहिलं तर याच्यामध्ये कॅटाबॉलिझम म्हणजे काय, जे काही फूड पार्टिकल आहे त्यांना आपण फर्स्ट ब्रेकडाऊन करतो. म्हणजे इथे आपल्याला जो मेटाबॉलिझमचा प्रकार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट काय पाहायला भेटेल, द ब्रेकडाऊन ऑफ फूड पार्टिकल. मग लक्षात घ्या, मी फक्त एक रिॲक्शन सांगतोय, अशा मल्टिपल रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होतात आणि या मल्टिपल रिॲक्शनचा संबंध आपण कुठे पाहणार आहे, त्या एक्सक्रिएटरी सिस्टीम मध्ये. मात्र लक्षात घ्या, तर भरपूर पार्टिकलचं ब्रेकडाऊन आपण करत असेल देन आफ्टर द ब्रेकडाऊन यांच्यापासून आपण एनर्जी फॉर्मेशन पाहतो किंवा यांच्यापासून आपण एनर्जी तयार करतो. आणि जर यांच्यापासून आपण एनर्जी फॉर्म करत असेल किंवा एनर्जी तयार करत असेल देन सच पॉइंट इज कॉल्ड एज अनाबॉलिझम. मग लक्षात घ्या, सो कॅटाबॉलिझम म्हणजे काय, द ब्रेकडाऊन ऑफ पार्टिकल. आपल्याकडे जो काही पार्टिकल असेल त्यांचा आपण इथे ब्रेकडाऊन पाहतो. बट जर त्या ब्रेकडाऊन पार्टिकल पासून आपण जर काही एनर्जी बनवत असेल तर ती एनर्जी आपण कुठे पाहतो, अनाबॉलिझम मध्ये पाहतो. सो कॅटाबॉलिझम अँड अनाबॉलिझम बोथ आर द टाइप ऑफ मेटाबॉलिझम. आणि मेटाबॉलिझम म्हणजे काय, रिॲक्शन. मात्र लक्षात घ्या, आता आपल्याला खरं ट्विस्ट पाहायला भेटेल. जर आता आपण हे पाहिलं तर हे सगळं आपल्या बॉडीमध्ये काय आहे, तर आपल्या बॉडीमध्ये चालणारं रिॲक्शन. तर तुम्ही आता म्हणता की ह्या सगळ्या रिॲक्शन आहे, यांचा एक्सक्रिएटरी सिस्टीम सोबत काय संबंध. तर लक्षात घ्या, कोणत्याही रिॲक्शन मध्ये दोन प्रोडक्ट तयार होतात. आता प्रोडक्ट म्हणजे काय लक्षात घ्या, समजा मी म्हटलं की आपल्याकडे एबी हा एक प्रोडक्ट आहे. जर एबी ची रिॲक्शन समजा सी सोबत झाली तर काय होऊ शकतं, तर आपल्याला एक प्रोडक्ट मिळेल, तो म्हणजे ABC आणि प्लस इथून काहीतरी बाहेर पडेल. मग लक्षात घ्या, जर एबीसी प्रोडक्ट मिळत असेल तर हा झाला आपला प्रोडक्ट.
लक्षात घ्या, याला आपण काय म्हणूयात, प्रोडक्ट, की जो आपल्या बॉडीसाठी इसेन्शियल होता म्हणून ही रिएक्शन झाली. ही रिएक्शन झाली यालाच आपण काय म्हटलं, मेटाबॉलिझम. आणि या मेटाबॉलिझम पासून जो प्रोडक्ट भेटला तो म्हणजे आपला काय झाला, एनर्जी. पण लक्षात घ्या, ही सगळी झाली डायजेशनची प्रोसेस. पण आपल्याला हा जो बाय प्रोडक्ट तयार झालाय हा नको असतो. मग लक्षात घ्या, हा बाय प्रोडक्ट आहे, नावातच बाय प्रोडक्ट आहे, म्हणजे आपल्या बॉडीसाठी तो एक वेस्ट पार्टिकल तयार झाला. आणि जर आपल्या बॉडीमध्ये तो एक वेस्ट पार्टिकल तयार होत असेल तर आपली बॉडी काय करते, या बाय प्रोडक्टचं, लक्षात घ्या, हा एक वन ऑफ द वेस्ट पार्टिकल आहे. जर हा एक वन ऑफ द वेस्ट पार्टिकल असेल तर आपली बॉडी या बाय प्रोडक्टचं काय करते, एक्सक्रिएशन करते. मग लक्षात घ्या, एक्सक्रिएशन करते म्हणजे थोडक्यात उत्सर्जन करते. जर या बाय प्रोडक्टचं उत्सर्जन होत असेल तर हे बाय प्रोडक्ट फिल्टर करण्यासाठी आपल्याकडे सिस्टीम असते, त्या सिस्टीमला म्हणतात एक्सक्रिएटरी सिस्टीम. मग लक्षात घ्या, तुम्हाला आता एक्झॅक्टली सिस्टीम मध्ये काय पाहायचं याची आयडिया आली असेल. आपल्याला ही सिस्टीम पाहण्यासाठी हा सगळा पार्ट समजून घ्यावा लागेल. आणि ज्यावेळेस आपण या सगळ्या पार्टचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला एक आयडिया येते की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जेवढे नंबर ऑफ वेस्ट पार्टिकल आहेत हे सगळे नंबर ऑफ वेस्ट पार्टिकल जर बॉडीतून बाहेर रिलीज करायचे असतील तर त्यासाठी हेल्प कोण करेल, एक्सक्रिएटरी सिस्टीम. मात्र लक्षात घ्या, एक्सक्रिएटरी सिस्टीम म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये जे वेस्ट पार्टिकल आहे त्यांना बॉडीतून बाहेर रिलीज करणं किंवा त्यांना बॉडीतून बाहेर थ्रो आउट करणं, म्हणजे थोडक्यात उत्सर्जन करणं. मग लक्षात घ्या, जर आपण या बाय प्रोडक्टचं उत्सर्जन करत असेल तर याच्यासाठी पण ऑर्गॅन लागतात. आणि हे सगळे ऑर्गॅन एक कनेक्शन फॉर्म करतात, म्हणजे एक ऑर्गॅन सिस्टीम तयार करतात. आणि अशाच ऑर्गॅन सिस्टीमला आपण काय म्हटलेलं आहे, तर एक्सक्रिएटरी सिस्टीम म्हटलेलं आहे. मात्र लक्षात घ्या, जर आपण मुळामध्ये ही एक्सक्रिएटरी सिस्टीम पाहिली तर हे बाय प्रोडक्ट बाहेर काढतात म्हणजे एक्झॅक्टली काय करतात, तर लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये डिफरंट टाईपचे बाय प्रोडक्ट तयार होतात किंवा डिफरंट टाईपचे वेस्ट पार्टिकल तयार होतात. जर आता आपण वेस्ट पार्टिकलचा विचार केला, हे सगळं लिहित चला बरं का, फार महत्वाचं आहे. आणि अजून एक शब्द लक्षात ठेवा, मेटाबॉलिझम. जेवढी आपण इथून पुढे आता बायोलॉजी पाहू, प्रत्येक वेळेस बायोलॉजीमध्ये आपल्याला पाहिजे मेटाबॉलिझम. सो महत्वाची कन्सेप्ट आहे, सो लक्षात राहू द्या. आता लक्षात घ्या, जर आपण वेस्ट पार्टिकलचा विचार केला, समजा आता आपला हा एक ह्युमन आहे, तर आपण या ह्युमनचा विचार केला, सिंपल आहे. या ह्युमन मध्ये आपल्याला काय पाहायचंय, एक्सक्रिएशन पाहायचंय. जर या ह्युमन मध्ये एक्सक्रिएशन होत असेल तर याचा अर्थ यांच्याकडे एक्सक्रिएटरी सिस्टीम आहे. जर यांच्याकडे एक्सक्रिएटरी सिस्टीम असेल तर ती एक्सक्रिएटरी सिस्टीम काहीतरी मटेरियल बाहेर टाकत असेल, आणि जी मटेरियल ती बाहेर टाकते अशा मटेरियलला आपण काय म्हणतो, वेस्ट मटेरियल किंवा वेस्ट पार्टिकल. आता वेस्ट कुणाला म्हणतात, जे आपल्या बॉडीसाठी धोकादायक आहे किंवा ज्याची आपल्या बॉडीमध्ये काहीच रोल नाही. लक्षात घ्या, जे आपल्या बॉडीमध्ये इसेन्शियल असतं आपली बॉडी त्याचा वापर करते, पण जे आपल्या बॉडीसाठी इसेन्शियल नाही म्हणजे ते एक काय झालं, वन ऑफ द वेस्ट पार्टिकल. जर असे आपण वन ऑफ द वेस्ट पार्टिकल पाहत असेल तर हे वेस्ट पार्टिकल आपल्याला नको असतात, म्हणून आपल्याला यांचं काय करणं गरजेचं आहे, एक्सक्रिएशन. मग असे वेस्ट पार्टिकल कोणते, तर लक्षात घ्या, आपल्याला या चॅप्टरमध्ये 3 वेस्ट पार्टिकल पाहायचंय. सगळ्यात फर्स्ट आपल्याला घ्यायचंय अमोनिया. हे नाव लक्षात राहू द्या. सगळ्यात फर्स्ट आपण डिस्कस कशाबद्दल करणार आहोत, अमोनियाबद्दल. सेकंड आपण पाहणार आहोत, आपल्याला घ्यायचंय युरिया. लक्षात घ्या, सेकंड कोणता पार्ट आहे, द पार्ट ऑफ युरिया. तिसरा जो पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो पार्ट आहे युरिक ऍसिडचा. लक्षात घ्या, तिसरा पार्ट कोणता आहे, युरिक ऍसिडचा. जर आपण तिघांचाही विचार केला, फर्स्ट पार्ट कोणता होता, द पोर्शन ऑफ अमोनिया. सेकंड पार्ट कोणता आहे, द पार्ट ऑफ युरिया. तिसरा पार्ट कोणता आहे, द पार्ट ऑफ युरिक ऍसिड. आता लक्षात घ्या, जर आपण तिघांचाही विचार केला तर एक्झॅक्टली तिघे काय आहेत ते समजून घ्या. मात्र लक्षात घ्या, जर आपण अमोनिया, युरिया आणि युरिक ऍसिड यांचा विचार केला तर यांच्यामध्ये आपल्याला कॉमनली नायट्रोजन पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, जर यांच्यामध्ये नायट्रोजन असेल त्या तिघांना म्हणतात नायट्रोजिनियस वेस्ट पार्टिकल. लक्षात घ्या, त्या तिघांना आपण काय म्हटलं, नायट्रोजिनियस वेस्ट पार्टिकल. वेस्ट मीन्स हा नायट्रोजन पासून बनलेला वेस्ट आहे की जो आपल्या बॉडीसाठी नॉन इसेन्शियल आहे. यांना आपली बॉडी फिल्टर करते आणि फिल्टर झाल्यानंतर आपली बॉडी यांना स्लोली आपल्या बॉडीतून बाहेर रिलीज करण्याचं काम करते. हे सगळं काम आपल्याला कोणत्या संस्थेमार्फत पाहायला मिळतं, तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये असणाऱ्या एक्सक्रिएटरी सिस्टीम मार्फत. मात्र लक्षात घ्या, आता आपण सगळ्यात फर्स्ट हे तर पाहिलं की आपल्याकडे मेटाबॉलिझम काय आहे किंवा मेटाबॉलिझम कसं होतं हे तर आपण पाहून घेतलं. ते मेटाबॉलिझम मध्ये आपण हे पण पाहिलं की एक प्रोडक्ट मिळतोय, एक आपल्याला बाय प्रोडक्ट मिळतोय. जो काही आपल्याला बाय प्रोडक्ट मिळतोय तो बाय प्रोडक्ट आपल्याला नको आहे म्हणजेच तो एक वेस्ट आहे. आणि जर तो एक वेस्ट असेल तर आपल्याला त्यांना बॉडीतून बाहेर रिलीज करायचे, दॅट इज द एक्सक्रिएशन.
जर हे आपल्याला बॉडीतून बाहेर रिलीज करायचं असेल तर असे वेस्ट पार्टिकल आपल्याला किती पाहायला मिळतात, तर 3 पाहायला मिळतात, की ज्यामध्ये हे तिघे पण कसे आहेत, तर नायट्रोजिनियस वेस्ट पार्टिकल आहेत. आता हे तिघे पण नायट्रोजिनियस वेस्ट पार्टिकल असतील, ते नायट्रोजिनियस वेस्ट पार्टिकल मध्ये कोण कोण येतं, तर सगळ्यात फर्स्ट आपल्याला पाहायला मिळतो अमोनिया, सेकंड पाहायला मिळतो युरिया आणि थर्ड पाहायला मिळतो युरिक ऍसिड. मात्र लक्षात घ्या, जर आपण या बायोडायव्हर्सिटीचा विचार केला तर प्रत्येक अॅनिमल आणि प्लांट मध्ये आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. आता या डायव्हर्सिटी मध्ये काय पाहायला मिळतं, की अॅनिमलचं फूड वेगळं आहे, इव्हन प्लांटचं फूड वेगळं आहे. जर दोघांचंही फूड वेगवेगळं असेल तर आपल्याला पाहायला मिळतं की नायट्रोजन सायकल इसेन्शियल प्लांटमध्ये, पण हाच जर नायट्रोजनियस पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये येत असेल देन तो आपल्यासाठी कसं आहे, वेस्ट आहे. सो हा दोघांमध्ये फरक पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, आपण आणि दोघेही सजीव आहोत. जर दोघेही सजीव असेल पण दोघांची लाईफ प्रोसेस वेगळी आहे. आणि जर दोघांची लाईफ प्रोसेस वेगळी असेल तर अशा ठिकाणी आपल्याला त्यांच्या पार्टमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या, जर त्यांच्या भागांमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळत असेल तर नायट्रोजन हा प्लांटसाठी इसेन्शियल झाला, बट तोच आपल्यासाठी काय झाला, नॉन इसेन्शियल. सो असे नॉन इसेन्शियल पार्टिकल जर आपल्याला गरज नसेल तर आपल्या बॉडीमध्ये येतात कुठून, तर लक्षात घ्या, असे वेस्ट पार्टिकल फॉर्म करण्याचं काम करतं लिव्हर. आपल्या बॉडीमध्ये जो लिव्हरचा पार्ट आहे, हे लक्षात राहू द्या, की आपण लास्ट टाइम डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पण पाहिलं की आपल्याकडे जो स्टमक असतो तो डाव्या बाजूला आहे आणि बरोबर स्टमकच्या पुढे, स्टमक म्हणजे जठर, ज्याचा आकार जे शेपचा असतो, बरोबर ह्या जठराच्या पुढे किंवा या स्टमकच्या पुढे आपल्याला काय पाहायला मिळतं, द पार्ट ऑफ लिव्हर. मग लक्षात घ्या, तर आपण लिव्हरचा विचार केला तर लिव्हरचे मल्टिपल काम्स आहेत. त्यामध्ये एक काम काय आहे, की तो बॉडी मधलं वेस्ट सेक्रेशन करतो. वेस्ट सेक्रेशन म्हणजे जे वेस्ट पार्टिकल आहे त्यांना फॉर्म करण्याचं किंवा त्यांना तयार करण्याचं काम करतो. मग लक्षात घ्या, जर हे आपण असे वेस्ट पार्टिकल पाहिले तर फर्स्ट आहे आपल्याकडे अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड. मात्र लक्षात घ्या, जर हे वेस्ट पार्टिकल असेल तर यांना बाहेर का काढायचं, तर लक्षात घ्या, वेस्ट आहे. वेस्ट पार्टिकल आपली टिश्यू किंवा आपला जो सेलचा भाग आहे तो डॅमेज करण्याचं काम करतो. मग सिंपल आहे, जर हे वेस्ट पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये फार काळ टिकून राहत असेल तर इव्हन आपली डेथ पण होऊ शकते. मग लक्षात घ्या, याचाच अर्थ जर आपल्याला स्ट्रॉंग राहायचं असेल की आपल्याला फिट राहायचं असेल तर एक्सक्रिएशन मस्ट आहे. आणि हे एक्सक्रिएशन किंवा हे वेस्ट पार्टिकल आपण बॉडीतून बाहेर टाकण्याचं काम युरिन मार्फत करतो. लक्षात घ्या, हे सगळं काम आपण कशा मार्फत केलं, युरिन मार्फत. म्हणून समजतं आपल्याला की या सगळ्यांचं फिल्ट्रेशन करण्याचं काम कुणाचं आहे, द पार्ट ऑफ किडनी. लक्षात घ्या, या सगळ्यांना फिल्टर करण्याचं काम कुणाचं आहे, द पार्ट ऑफ किडनी. आज आपण या किडनीचा विचार केला तर किडनी एक्झॅक्टली काय करते, अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड यांना फिल्टर करते. आणि ज्यावेळेस ती यांना फिल्टर करते, फिल्टर करण्यासाठी आपल्याला काही पाण्याची रिक्वायरमेंट असते. मग लक्षात घ्या, जर आपण अमोनिया पाहिला तर अमोनिया हा अतिशय जास्त विषारी आहे. लक्षात घ्या, हा आपल्या बॉडीसाठी खूप विषारी म्हणून काम करतो. हा आपल्याकडे एक नॉर्मली विषारी घटक म्हणून काम करतो आणि हा कमी विषारी घटक म्हणून काम करतो. लक्षात घ्या, तीनही नावं लक्षात राहू द्या. सगळ्यात जास्त विषारी म्हणून कोण काम करतो, अमोनिया. याचा अर्थ असा आहे, अमोनिया आपल्या बॉडीमध्ये 3 ते 4 दिवस जरी राहिला, समजा मी समजा वॉशरूमला गेलोच नाही, तुम्ही कधी असं इमॅजिन केलं का रे, कधी कधी आपण ते वॉशरूम होल्ड करून ठेवतो पा, आपण वॉशरूमला म्हणजे लगविला वगैरे जात नाही, जर आपण नाही गेलो तर अचानक आपलं असं पोट फुगलेलं जाणवतं, किंवा आपण भरपूर वेळाने गेलो तर आपल्याला त्या भागांमध्ये त्रास होतो किंवा पोट अचानक दुखतं. मग लक्षात घ्या, हे कशामुळे दुखतं, बिकॉज ऑफ सॅच्युरेशन ऑफ अमोनिया किंवा सॅच्युरेशन ऑफ युरिया किंवा युरिक ऍसिड. मग हे आपल्या बॉडीमध्ये साचलं जातं किंवा स्टोअर केलं जातं. आणि जर आपल्या बॉडीमध्ये वारंवार स्टोअर केलं जात असेल तर याचा अर्थ हे आपल्यासाठी भरपूर धोकादायक आहे, इव्हन हे आपली डेथ पण करू शकतं. मग लक्षात घ्या, जर आपण हे असे नंबर ऑफ पार्टिकल पाहत असेल, त्या नंबर ऑफ पार्टचा विचार करत असेल तर हे आपल्यासाठी लक्षात घ्या अतिशय धोकादायक झाले. आणि हे अतिशय धोकादायक जे पार्ट्स आहेत की ज्यामध्ये अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड यांना फिल्टर करण्याचं काम कुणाचं पाहिलं आपण, किडनीचं. ज्यावेळेस किडनी यांना फिल्टर करते त्यावेळेस आपल्याला अमोनियासाठी, म्हणजे जर आपण 1 ग्रॅम अमोनियाचा विचार केला तर 1 ग्रॅम अमोनियासाठी जवळपास आपल्याला पाणी लागतं 300 ते 500 ml. हे नावं लक्षात ठेवा, जवळपास 1 ग्रॅम अमोनियासाठी आपल्याला पाणी किती लागतं, 300 ते 500 ml. हेच जर आपण युरियाचा विचार केला तर युरियासाठी म्हणजे जवळपास 1 ग्रॅम युरियासाठी आपली बॉडी खर्च करते 50 ml पाणी. लक्षात घ्या बरं का, आता ही रिक्वायरमेंट आहे. मग तुम्हाला एक अंदाज आला असेल की इथे मी म्हटले अतिविषारी. अतिविषारी म्हटले म्हणजे पाण्याची डिमांड पण जास्त असेल, कारण बॉडीमधून लवकर बाहेर काढायचं आहे. आता आपल्याला कधी स्टोन पण होतो पहा,
सो काही लोकांना युरियापासून किंवा युरिक ऍसिडचा पण स्टोन होतो. म्हणजे जर आपण ते आपल्या बॉडीमध्ये फार काळ टिकवून ठेवत असेल तर स्टोन तयार होईल. सिंपल आहे. समजा मी एखादं पातेलं घेतलं, त्या पातेल्यामध्ये जर पाणी ओतलं आणि जर मी ते पाणी भरपूर वेळ ठेवलं आणि नंतर ते पाणी फेकून दिलं आणि जर मी त्या पात्यावरती असा हात फिरवला तर माझ्या हाताला एक काहीतरी स्पर्श लागेल किंवा एक तेलकटपणा येईल. म्हणजेच काय, तर त्यातलं काही सॅच्युरेशन तिथे जमा झालं. मग लक्षात घ्या, असंच आपलं होतं की आपला जो भाग आहे, आपल्या या भागामध्ये जर आपण युरिन जास्त वेळ स्टोअर करत असेल तर त्यातले जे डेन्सिटी पार्टिकल आहेत की ज्यांची डेन्सिटी जास्त असते ते खाली सेटल डाऊन होतात. आणि जर ते सेटल डाऊन होत असेल तर याच्यावरती लेअर लेअर स्टोअर होतात आणि लेअर लेअर स्टोअर झाली की त्याचा एक खडा तयार होतो. आणि अशाच खड्यांना आपण काय म्हणतो, किडनी स्टोन म्हणतो. मग लक्षात घ्या, सो किडनी स्टोन मध्ये यांचाही रोल पाहायला मिळतो की काही स्टोन युरियापासून बनलेले असतात, इव्हन काही स्टोन युरिक ऍसिड पासून बनलेले असतात. मग लक्षात घ्या, सो आपल्याकडे अमोनियासाठी जर अमोनियाला बॉडीतून बाहेर फिल्टर करायचं असेल किंवा बॉडीतून बाहेर रिलीज करायचं असेल तर 1 ग्रॅम अमोनियासाठी पाणी किती लागतं, 300 ते 500 ml. हेच जर आपण युरियाचा विचार केला तर युरियासाठी 1 ग्रॅम युरियासाठी आपली बॉडी जे काही पाणी खर्च करते ते पाणी किती आहे, जवळपास 50 ml. हेच जर आपण युरिक ऍसिडचा विचार केला तर युरिक ऍसिडसाठी आपली बॉडी जे काही पाणी खर्च करते ते जवळपास 1 ग्रॅम साठी किती आहे, 10 ml. हे लक्षात ठेवा, यांच्यावरती आयोगाचे पीवायक्यू आहेत. लक्षात घ्या, याच्यावरती ऑलरेडी आयोगाने पीवायक्यू विचारलेले आहेत. सो सगळा पार्ट लक्षात राहू द्या. मात्र लक्षात घ्या, तर आपण सगळ्यांचा विचार केला तर अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड हे सगळे काय झाले, तर हे सगळे आपल्या बॉडीमध्ये असणारे वेस्ट पार्टिकल झाले. आणि जर हे सगळे आपल्या बॉडीमध्ये असणारे वेस्ट पार्टिकल असेल तर आपली बॉडी यांना इझिली बॉडीतून बाहेर काय करते, तर एक्सक्रेट करण्याचं किंवा रिलीज करण्याचं काम करते. मात्र लक्षात घ्या, जर आता हे सगळं आपण वेस्ट पार्टिकल पाहिले तर हे एक्झॅक्टली फिल्टर कुठून होतात ते आता आपण समजून घेऊयात. म्हणजे आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल ऑर्गॅन सिस्टीम कडे, की ज्या ऑर्गॅन सिस्टीम मध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मात्र लक्षात घ्या, जर आपण एक्सक्रेटरी सिस्टीम कडे गेलो तर ह्या उत्सर्जन संस्थेमध्ये किंवा एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं ग्रुप ऑफ ऑर्गॅन. मात्र लक्षात घ्या, जर आपण ग्रुप ऑफ ऑर्गॅन पाहत असेल तर कोणकोणते ऑर्गॅन पाहायला मिळतात ते आता आपण समजून घेऊयात. सो आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्या बॉडीचं जे फिल्ट्रेशन चालतं ते किडनी मार्फत चालतं. पण किडनी एक्झॅक्टली फिल्टर कसं करते ते आपण समजून घेऊयात. मात्र लक्षात घ्या, जर आपण सगळं फिल्ट्रेशन किडनी मार्फत पाहत असेल तर किडनीचं फिल्ट्रेशनसाठी आपल्याला ऑर्गॅन सिस्टीम समजून घ्यावी लागेल की ज्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपल्याला पाहायला मिळतात हे असे बीन शेपचे किडनी. लक्षात घ्या, काय पाहायला भेटतं आपल्याला, बीन शेपचं किडनी. सो हा पोर्शन काय झाला, द पार्ट ऑफ किडनी. हा पोर्शन झाला द पार्ट ऑफ किडनी, की जे आपल्याकडे किडनीचा आकार कसा आहे मी आता सांगितलं, बीन शेप. लक्षात घ्या, या किडनीचा आकार कसा आहे, बीन शेप किडनी आहे, की जी आपल्या बॉडीमध्ये एक्झॅक्टली फिल्ट्रेशनचं काम करेल. हे लिहित चला बरं का, आयोग विचारू शकतो की किडनीचा आकार कसा आहे किंवा किडनीचा शेप कसा आहे. सो किडनीचा शेप कसा पाहायला मिळतो आपल्याला, वन ऑफ द बीन शेप. आज आपण ही बीन शेपची किडनी पाहत असेल तर ही बीन शेपची किडनी आपल्या बॉडीमध्ये एका पाईप थ्रू, म्हणजे एक पाईप थ्रू मीन्स द पेअर ऑफ पार्ट, अशा पेअर ऑफ पार्टला म्हणतो आपण युरिटर. लक्षात घ्या, हा पार्ट काय झाला आपला, द पोर्शन ऑफ युरिटर. युरिटर म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या किडनीचा भाग आहे, फिल्ट्रेशन करेल म्हणजे युरिन तयार करेल. हा युरिन कॅरी करणारा पाईप आहे. लक्षात घ्या, हा ट्यूब किंवा पाईप काय करतो, ते युरिन कॅरी करण्याचं काम करतो. आणि जर हा युरिन कॅरी करत असेल तर टोटल युरिन आपल्या बीन शेपच्या किडनी मधून एका ब्लॅडर मध्ये आलेलं पाहायला मिळतं. लक्षात घ्या, एक बीन शेपची किडनी आहे, या बीन शेपच्या किडनीमध्ये आपल्याकडे आलेलं जे युरिन आहे ते एका ब्लॅडर मध्ये आलेलं पाहायला मिळतं. आणि या ब्लॅडर मधून फायनली ते आपली बॉडी काय करते, तर युरिथ्रा थ्रू बाहेर रिलीज करते. मग लक्षात घ्या, सो आपल्या एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये आपल्याला महत्वाचे किती ऑर्गॅन पाहिजे, 4 ऑर्गॅन पाहिजे, की ज्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपण काय पाहिलं, द पार्ट ऑफ किडनी पाहिलं. देन आपण सेकंड पार्ट कोणता घेतोय, युरिटर घेतोय. हा युरिटर काय करतो की जे फिल्ट्रेशन किडनीमध्ये होईल. मग लक्षात घ्या, आपण हे किडनीचं फिल्ट्रेशन पाहिलं तर टोटल किडनीचं फिल्ट्रेशन आपण पुन्हा थ्रू करतो तर आपल्याकडे असणारे ह्या पार्ट थ्रू. मग लक्षात घ्या, यामध्येच आपल्याला एक्झॅक्टली काय पाहायला मिळतंय, ज्यावेळेस आपण हे फिल्ट्रेशन पाहतो किंवा ज्यावेळेस आपण हे फिल्ट्रेशन केल्यानंतर जे काही युरिन तयार होईल हे सगळं युरिन ह्या किडनी मधून, लक्षात घ्या, हे सगळं युरिन ह्या किडनी मधून फिल्टर होऊन त्या युरिटर पाईप मधून बाहेर पडतं. मग लक्षात घ्या, आता प्रोसेस समजून घ्या काय होतं. ज्यावेळेस आपल्याकडे ब्लड किंवा ज्यावेळेस आपल्याकडे ब्लड सारखे जे पार्ट्स आहेत हे सगळे पार्टिकल इथून बाहेर पडतात. लक्षात घ्या, इथून बाहेर आले की ते किडनीमध्ये येतात, किडनीमध्ये आले की ज्यांचं फिल्ट्रेशन होतं. लक्षात घ्या, किडनीमध्ये आले की त्यांचं काय होतं, फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन झालं की त्यातून युरिन तयार होतं.
हे युरिन इथून बाहेर पडतं. इथून बाहेर पडलं म्हणजे कुठून आलं? युरिटर मधून. आणि युरिटर मधून आल्यानंतर हा जो पॅसेज आहे याला म्हणतात युरिनरी ब्लॅडर. लक्षात घ्या, या पॅसेजला आपण काय म्हटलं? युरिनरी ब्लॅडर. शब्द लक्षात राहू द्या, याला म्हणतो आपण युरिनरी ब्लॅडर. आता ब्लॅडर म्हणजे काय? हा एक पिशवी सारखा दिसणारा भाग आहे. पिशवी सारखा म्हणजे सॅक लाईक एरिया. लक्षात घ्या, यांना म्हटलं युरिनरी ब्लॅडर. आणि जो सगळ्यात शेवटचा पार्ट आहे त्यांना आपण म्हणतो युरिथ्रा. नाव लक्षात घ्या. सो यांना आपण म्हटलं युरिथ्रा. आपण वरतीच पाहिलं होतं की सिस्टीम मध्ये महत्वाचे चार भाग पाहायला मिळतात किंवा 4 पार्ट पाहायला मिळतात, की ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता आहे? द पोर्शन ऑफ किडनी. देन काय पाहायला भेटतं आपल्याला? युरिटर, की जो फक्त युरिन कॅरी करतो, युरिनला ट्रान्सफर करतो फ्रॉम द किडनी टू युरिनरी ब्लॅडर. ब्लॅडर हा एक पिशवीसारखा भाग आहे. आता पिशवीचं काम आपल्याला सगळ्यांना माहित असतं, टू स्टोअर. सो इथे स्टोअर करण्याचं काम एक्झॅक्टली कोण करतो? युरिनरी ब्लॅडर करतो. मात्र लक्षात घ्या, जवळपास युरिनरी ब्लॅडरची क्षमता आपल्याला 1.5 ते 1.9 लिटर पाहायला मिळते. हे पॉईंट लक्षात राहू द्या बरं. आता हे डिपेंड्स करतं अॅनिमल टू अॅनिमल. हे व्हॅरी सुद्धा होऊ शकतं किंवा पर्सन टू पर्सन आपल्याला नॉर्मल चेंजेस पण पाहायला मिळतात. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस युरिनरी ब्लॅडर हे अर्ध भरलं जातं, लक्षात घ्या, ज्यावेळेस युरिनरी ब्लॅडर हे अर्ध भरलं जातं त्यावेळेस आपल्या ब्रेनला इथून सिग्नल जातो. आणि ब्रेनला सिग्नल गेलं की मग आपण जातो गो टू वॉशरूम. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ही मिक्च्युरेशन प्रक्रिया पाहतो. मिक्च्युरेशन म्हणजे काय? गो टू वॉशरूम. म्हणजे आपण वॉशरूमला जातो. सो आपण वॉशरूमला जातो म्हणजे काय? आपल्याला कळतं की आता वॉशरूमला जाणं गरजेचं आहे. मग हे कळतं कशामुळे? जर युरिनरी ब्लॅडर युरिनने अर्धा भरला गेला तर, लक्षात घ्या, जर युरिनरी ब्लॅडर म्हणजे हा जो पिशवीचा भाग आहे की ज्याचं काम युरिन स्टोअर करणं होतं, जर हा अर्धा भरला गेला तर ब्रेनकडे मेसेज किंवा ब्रेन इथे मेसेज पाठवतो गो टू वॉशरूम. लक्षात घ्या, ही काय प्रक्रिया झाली? तर ही प्रक्रिया झाली व्हॉलंटरी. ज्यावेळेस आपण वॉशरूमला जातो ही प्रोसेस झाली व्हॉलंटरी, की ज्यामध्ये ब्रेनचं कंट्रोल आहे. पण ही जी आता आपण सगळी प्रोसेस पाहिली की इथे जे फिल्ट्रेशन चालतं, तर आपण या फिल्ट्रेशनचा विचार केला तर या फिल्ट्रेशन मध्ये प्रोसेस पाहायला मिळते इनव्हॉलंटरी. लक्षात घ्या, ही सगळी प्रोसेस काय झाली? इनव्हॉलंटरी. म्हणजे थोडक्यात आताही आपल्या बॉडीमध्ये, समजा तुम्ही लेक्चर ऐकताय, समजा मी काहीतरी बोलतोय, आता आपल्या सर्वांच्या बॉडीमध्ये ही इनव्हॉलंटरी ऍक्शन चालू आहे. आणि जर ही इनव्हॉलंटरी ऍक्शन चालू असेल तर आपल्या बॉडीमध्ये आता करंट सिच्युएशन मध्ये फिल्ट्रेशन चालू आहे. मग फिल्ट्रेशन चालू असेल तर आता आपल्याकडे जे पूर्ण फिल्ट्रेशन आहे तर मी म्हटलं थांबा, पॉसिबल आहे का? नाही, बिकॉज ऍक्शन व्हॉलंटरी नाही. लक्षात घ्या, ऍक्शन व्हॉलंटरी नाही म्हणजे थोडक्यात काय? ही सगळी क्रिया इनव्हॉलंटरी. पण वॉशरूमला जायचं की नाही ही क्रिया कशी असते? तो व्हॉलंटरी असते, म्हणजे ब्रेनच्या कंट्रोलमध्ये असते आणि ही हार्मोनच्या कंट्रोलमध्ये आहे. मग लक्षात घ्या, तर आपण हे सगळं सिस्टीम पाहिली तर हे झालं आपलं फिल्ट्रेशन युनिट. तर हे झालं आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रिटरी सिस्टीमचा पार्ट. पण आता आपल्याला इथे काही ट्विस्ट पाहायला मिळतो. जर मी म्हटलं की माझ्याकडे फिल्ट्रेशन किडनी करते, तर लक्षात घ्या, एक्झॅक्टली जर फिल्ट्रेशन पाहिलं तर किडनीमध्ये असतात नेफ्रॉन. लक्षात घ्या, किडनीमध्ये कोणता पार्ट आहे? द पोर्शन ऑफ नेफ्रॉन. जर किडनीमध्ये नेफ्रॉनचा पार्ट असेल किंवा जर किडनीमध्ये नेफ्रॉनचे घटक असतील तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये एक्झॅक्टली फिल्ट्रेशन करण्याचं काम कोणाचं आहे? नेफ्रॉनचं. लक्षात घ्या, जवळपास आपण आता सहज म्हणतो की आपलं फिल्ट्रेशन किडनीने केलं, पण लक्षात घ्या, किडनीमध्ये पण नेफ्रॉन आहे. त्या नेफ्रॉन मध्ये पण बाउमस कॅप्सूल आहे. त्या बाउमस कॅप्सूल मध्ये पण एक नेटवर्क असतं की ज्याला आपण ग्लोमेरुलस म्हणतो. सो एक्झॅक्टली फिल्ट्रेशन कोणी केलं? त्या ग्लोमेरुलसने. आणि तो कशामध्ये होता? बाउमस कॅप्सूल. बाउमस कॅप्सूलच आपण माल्फिजियन बॉडी पण म्हणतो. आणि देन ही बॉडी कशामध्ये होती? नेफ्रॉन मध्ये. आणि नेफ्रॉन कशामध्ये होता? किडनीमध्ये. म्हणून आपण काय म्हणतो की फिल्ट्रेशन कोणी केलं? तर किडनीने केलं. मग लक्षात घ्या, जर आपण किडनीचा विचार केला तर एका किडनीमध्ये जवळपास नेफ्रॉन असतात 10 लाख. म्हणजे टोटल किडनी आहे 2. म्हणून आपल्या बॉडीमध्ये नेफ्रॉन किती असतील? 20 लाख. मग लक्षात घ्या, लाखांना आपण जर मिलियन मध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला जवळपास मिलियन किती पाहायला मिळतात? 1 मिलियन. आणि ते 1 मिलियन एवढे नेफ्रॉन आपल्याला एका किडनीमध्ये पाहायला मिळतात. जर एवढे नेफ्रॉन आपण एका किडनीमध्ये पाहत असेल तर हे सगळे नेफ्रॉन काय आहेत? नेफ्रॉनला म्हणतात स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. शब्द लक्षात ठेवा, नेफ्रॉनला आपण काय म्हणतो? द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. म्हणजे जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ किडनी आहे ते म्हणजे कोण? तर नेफ्रॉन. आता लक्षात घ्या बरं का, आपण ह्या दोन शब्दांचा मिनिंग समजून घेऊया. स्ट्रक्चर कशाला म्हणतात? समजा मी तुम्हाला दिसतोय, मी दिसतोय म्हणजे काय? हे एक स्ट्रक्चर आहे. जर हे स्ट्रक्चर तुम्ही पाहत असाल
तर हे सगळं स्ट्रक्चर कोणी अपिअर केलंय? एका सेलने. म्हणून मी सेलला काय म्हटलं? द स्ट्रक्चरल युनिट. पण हे जे स्ट्रक्चर हे काहीतरी काम करते. समजा हे हात आहे, काहीतरी काम करते म्हणजे याला फंक्शन आहे. मग हे स्ट्रक्चर बनवलं सेलने, फंक्शन दिलं पण सेलने, म्हणून सेलला काय म्हटलं? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग बॉडी. सेम तसंच किडनीमध्ये पाहायला मिळतं. किडनीचं पूर्ण हे स्ट्रक्चर कुणापासून तयार झाले? द पोर्शन ऑफ नेफ्रॉन. किडनीचं जे फिल्ट्रेशनचं फंक्शन आहे ते कुणामुळे भेटले? नेफ्रॉन. म्हणून नेफ्रॉनला काय म्हटलं? द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. सो किडनी हे एक बेसिक पार्ट आहे की ज्या बेसिक पार्ट मध्ये नेफ्रॉन काय करतो? तर फिल्ट्रेशन करण्याचं काम करतो. मात्र लक्षात घ्या, तर आपण थोडक्यात समजून घेऊयात की आपल्या बॉडीमध्ये असणारा नेफ्रॉन एक्झॅक्टली आहे काय किंवा नेफ्रॉन कसं काम करतो. मात्र लक्षात घ्या, जर आपण नेफ्रॉनचा विचार केला तर हा नेफ्रॉन आपल्या बॉडीमध्ये फिल्ट्रेशनचं काम करतो. यासाठी आपल्याला स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन समजून घ्यावं लागेल. त्याच्या आधी हे पण एकदा स्ट्रक्चर समजून घ्या. किडनी किती होते आपल्याला? 2. याला म्हणतात पेअर ऑफ किडनी. युरिटर किती आहे? 2. यांना म्हणतात पेअर ऑफ युरिटर. युरिनरी ब्लॅडर किती आहे? 1. आणि युरिथ्रा किती आहे? 1. याच्यापासून काय तयार झालं? एक्सक्रिटरी सिस्टीम. आता थोडक्यात असं इमॅजिन करा की तुम्ही किडनी पाहिली. आता तुम्ही किडनीला झूम करत चाललात. ज्यावेळेस तुम्ही किडनीला झूम करताय तुम्हाला हे 4 पार्ट दिसले, बरोबर? त्यातल्या त्यात तुम्ही किडनीकडे फोकस केलं, तुम्ही अजून त्याला झूम करताय, आतमध्ये झूम करत गेले, तुम्हाला नेफ्रॉन दिसले. आणि जर तुम्ही हे सगळे नेफ्रॉन काउंट करत बसले तर तुम्हाला एका किडनीमध्ये नेफ्रॉन किती पाहायला भेटले? 10 लाख. आयएमपी डेटा आहे, आयोग विचारू शकतो, लक्षात राहू द्या, आयएमपी आहे. जर असे आपण 10 लाख किंवा नंबर ऑफ नेफ्रॉन पाहत असेल तर हे सगळं नेफ्रॉनचं फॉर्मेशन ज्यावेळेस आपण इथे पाहतो, हे सगळं फॉर्मेशन पाहण्यासाठी आपल्याला त्यांचं स्ट्रक्चर समजून घ्यावं लागेल. मग लक्षात घ्या, सो आता आपण जो पार्ट पाहतोय तो पार्ट आहे स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. सो नेफ्रॉनला आपण काय म्हटलं? द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. जर किडनीचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असेल तर नेफ्रॉनचा रोल काय आहे किंवा नेफ्रॉनचं स्ट्रक्चर काय आहे ते आता आपण समजून घेऊयात. मग लक्षात घ्या, सगळ्यात फर्स्ट आपण स्ट्रक्चर ड्रॉ करूया नेफ्रॉनचा. तर आपण नेफ्रॉनचा विचार केला तर नेफ्रॉन मध्ये आपल्याला एक कप लाईक शेप पाहायला मिळतो. लक्षात घ्या, नेफ्रॉन मध्ये काय पाहायला भेटला? एक कप लाईक शेप. इव्हन हे तुम्ही माझ्यासोबत ड्रॉ केलं तरी चालेल, समजायला अजून मदत होईल. लक्षात घ्या, डायग्राम फार महत्वाची आहे बरं का. आता मुळामध्ये जर आपण हे एक्सक्रिटरी सिस्टीम पाहिलं, एक छोटी कन्सेप्ट आहे पण महत्वाची आहे. आणि आतापर्यंत आयोगाने नेफ्रॉन वरती भरपूरदा पीवायक्यू विचारलाय. लक्षात घ्या, स्वतः आपण ही पूर्ण डायग्राम नेफ्रॉन काय आहे हे पूर्ण आपण ह्या डायग्राम मध्ये समजून घेऊयात. स्वतः तुम्हाला हा काय पाहायला भेटलाय? कप लाईक शेप. लक्षात घ्या, काय पाहायला भेटला? कप लाईक, एक कप सारखा आकार किंवा एक यू आकार पाहायला भेटला. या यू आकाराला आपण म्हणतो बाउमन्स कॅप्सूल. शब्द लक्षात घ्या, यांना आपण काय म्हटलं? द पोर्शन ऑफ बाउमन्स कॅप्सूल. आता लक्षात घ्या, बाउमन्स कॅप्सूलचा आकार कसा आहे इथेच आपण लिहून घेऊयात. म्हणजे काय होईल की आपली सगळी कन्सेप्ट डायग्राम मध्ये कम्प्लीट होऊन जाईल. लक्षात घ्या, मी तुम्हाला लास्ट टाइम म्हटलं पण होतं की जेवढं तुम्ही वाचताल तेवढं विसरण्याचे चान्सेस वाढतात, पण जेवढं तुम्ही इमेज कॅप्चर करतात तेवढं ती लक्षात जास्त काळ राहू शकते. मग लक्षात घ्या, आपल्याला फोकस करायचं इमेज वरती, आणि याच इमेज आपल्याला ब्रेन मध्ये कॅप्चरिंग पॉवर वाढवतात आणि त्यामुळे हे लक्षात राहायला सोपं जातं. मग लक्षात घ्या, जर आपण ह्या बाउमन्स कॅप्सूलचा विचार केला तर यांचा आकार कसा आहे? कप लाईक आहे. लक्षात घ्या, कप लाईक. आता जस्ट इमॅजिन करा की ज्या वेळेस मी नेफ्रॉनकडे जाईल तुम्ही फक्त घरामध्ये असणारी गाळण आठवा. आता गाळण जर आपण पाहिली तर गाळणीचं काम काय आहे? टू फिल्टर. ती गाळून घेते. काय गाळून घेईल? समजा चहा गाळून घेईल. तर ती चहा गाळून घेत असेल तर काय करते? चहापत्ती वेगळी करते, चहा वेगळा करते. मग लक्षात घ्या, म्हणजेच थोडक्यात त्यांनी सेपरेशन केलं. मग सेपरेशन कोण करतं? तर फिल्ट्रेशन पार्ट करतं. मग लक्षात घ्या, जर तुम्ही ती गाळण पाहिली तर गाळणीचा आकार पण कप सारखा आहे किंवा यू सारखा आहे. सेम आकार कोणाचा आहे? बाउमन्स कॅप्सूलचा. मात्र लक्षात घ्या, जर तुम्ही ते गाळणीचा विचार केला तर गाळणीमध्ये तुम्हाला एक जाळी पाहायला मिळते. ती जाळी कशापासून बनलेली असते? तर स्टेनलेस स्टील किंवा काहीतरी मटेरियल असेल किंवा काही मेटलचं मटेरियल असेल किंवा काही धातूंचं मटेरियल असेल. मात्र लक्षात घ्या, जर आपण या बाउमन्स कॅप्सूलचा विचार केला तर यांच्यामध्ये पण आपल्याला एक जाळीसारखं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. आता हे जाळीसारखं स्ट्रक्चर म्हणजेच काय? याला म्हणतात ग्लोमेरुलस. लक्षात घ्या बरं का, आपण काय पाहतोय. आता आपण एक जाळीसारखं स्ट्रक्चर ड्रॉ केलं, त्या जाळीसारख्या स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणतो? ग्लोमेरुलस. नावं लक्षात घ्या, यांना काय म्हटलं आपण? ग्लोमेरुलस. आता ग्लोमेरुलस काय आहे मी पुन्हा सांगतो. तुम्ही इमॅजिन करा की घरामध्ये गाळण आहे, आकार कसा होता? यू शेपचा आहे का? यू शेप किंवा कप लाईक. काय म्हटलं आपण याला? बाउमन्स कॅप्सूल. देन तिथे आपण घरामध्ये गाळण आहे, त्याच्यामध्ये आपण एक जाळी पाहतो, इथे पण एक जाळी आहे. या जाळीला काय म्हटलं आपण? ग्लोमेरुलस. आणि ही जाळी बनलेली असते कॅपिलरी नेटवर्क पासून. लक्षात घ्या, शब्द लक्षात ठेवा.
ही जाळी कशापासून बनलेली आहे? कॅपिलरी नेटवर्क. शब्द लक्षात ठेवा. आपण एक एक पार्ट पाहत चाललोय. सो सगळ्यात फर्स्ट पार्ट कोण पाहिला आपण? बाउमन्स कॅप्सूल. बाउमन्स कॅप्सूलच्या आतमध्ये कोण आहे? ग्लोमेरुलस, की ज्याचं नेटवर्क कसं आहे? कॅपिलर नेटवर्क. जर आपण हे कॅपिलरी नेटवर्क पाहिलं तर हे टोटल कॅपिलरी नेटवर्क आपल्याला काय क्रिएट करतं तर लक्षात घ्या. हे कॅपिलरी नेटवर्क आपल्याकडे जे काही जाळीचा भाग आहे तो जाळीचा भाग तयार करतो की ज्याला आपण ग्लोमेरुलस म्हटलं होतं. आणि हा ग्लोमेरुलस कशामध्ये प्रेझेंट आहे? तर बाउमन्स कॅप्सूल मध्ये प्रेझेंट आहे. सो हा झाला नेफ्रॉनचा एक पार्ट. आता लक्षात घ्या, जर तुम्ही हा भाग पाहिला तर याला अजून एक नाव आहे, याला म्हणतात माल्फिजियन बॉडी. लक्षात घ्या, एवढ्याच भागाला आपल्याकडे अजून एक नाव आहे, त्याला आपण काय म्हणतो? माल्फिजियन बॉडी. हे शब्द लक्षात ठेवा बरं का, फार महत्वाचे. आयोग कधी कोणता भाग विचारेल सांगता येत नाही, त्यामुळे आपल्याला सगळी कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. त्या पूर्ण स्ट्रक्चरला मी काय म्हटलं? माल्फिजियन बॉडी. आता लक्षात घ्या, जर आपण हा भाग पाहिला तर या भागाला खाली एक पाईप सारखा भाग असतो की जो पाईप सुरुवातीला अशा फोल्डेबल भागामध्ये डिवाइड झालेला असतो. मग लक्षात घ्या, जर हा फोल्डेबल भागामध्ये डिवाइड झालेला असेल तर या फोल्डेबल भागाला म्हणतात पीसीटी. लक्षात घ्या, या फोल्डेबल भागाला आपण काय म्हटलं? पीसीटी. नाव लक्षात घ्या, जो भाग फोल्ड झालेला आहे त्याला म्हटलं पीसीटी. आता पीसीटी कुणाला म्हणतात ते समजून घ्या. पीसीटी म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. शब्द लक्षात घ्या, पीसीटी म्हणजे काय आहे? प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल म्हणजेच काय? जो ट्यूबचा भाग असा वाकडा तिकडा गेलेला आहे किंवा ज्याच्यामध्ये नंबर ऑफ फोल्डेबल रिजन, म्हणजे तो भरपूर ठिकाणी फोल्ड झालाय, अशा फोल्ड भागाला आपण काय म्हणतो? प्रॉक्सिमल. आता लक्षात घ्या बरं का, याच्यावरती आयोगाचा पीवायक्यू आहे, हे मी तुम्हाला पुढे सांगतो कसा पीवायक्यू आहे. तो लक्षात घ्या. फक्त आता आपण काय करूयात, सगळा पार्ट ड्रॉ करूयात आणि मग प्रत्येक भागाचं फंक्शन समजून घेऊयात. मग लक्षात घ्या, सो आपल्याकडे जो माल्फिजियन बॉडी आहे, त्या माल्फिजियन बॉडीचा आपल्याला एक ट्यूब लाईक पार्ट पुढे पाहायला मिळतो. जसं आपण पाहतो ना की एक गाळण आहे, आपण ज्या त्यामध्ये गाळतो आपल्याला खाली पातेलं असतं, म्हणजे गाळलेलं सगळं त्या पातेल्यामध्ये येतं. पण लक्षात घ्या, इथे पातेलं ही कन्सेप्ट नाही. मग हे गाळलेलं कशामध्ये जाईल? ह्या ट्यूब मध्ये जाईल. आणि ज्या ट्यूब मध्ये जातं, हा ट्यूब फोल्डेबल रिजन मध्ये आहे. जो फोल्डेबल रिजन आहे त्यांना मी काय म्हटलं? प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल, की ज्याला आपण काय म्हणतो? पीसीटी. शब्द लक्षात राहत नाही, सरळ पीसीटी लक्षात ठेवा, चालतो. आयोगाने हा फुल फॉर्म पण विचारलेला आहे प्रश्नांमध्ये. आयोगाने पीसीटी हा पण फुल फॉर्म दिलेला आहे प्रश्नांमध्ये. तो दोन्ही पण लक्षात ठेवा, लक्षात राहायला सोपं जाईल. आता पुढे पहा, पुढे हा पाईप एका यू शेपच्या आकारामध्ये डिवाइड होतो. जर हा पाईप पुढे जाऊन यू शेपच्या आकारामध्ये डिवाइड होत असेल तर हा यू शेपचा आकार जिथे तयार होतो त्याला म्हणतात लूप ऑफ हेनले. म्हणजे त्याला आपण LOH म्हणतो. लक्षात घ्या, LOH यालाच आपण काय म्हणतो? लूप ऑफ हेनले. नाव लक्षात घ्या, यालाच म्हणतात लूप ऑफ हेनले. आणि लूप ऑफ हेनले म्हणजेच काय? LOH. आता लक्षात घ्या बरं का, आता होतं काय एक्झॅक्टली, जर आपण हा पाईप पाहिला तर या ठिकाणी डायमीटर थोडा मोठा असतो. लक्षात घ्या, हा जो पीसीटी आहे डायमीटर कसा आहे? मोठा आहे. पण लूप ऑफ हेनले मध्ये अचानक डायमीटर कसा होतो? छोटा. इव्हन आपण छोटा काढण्याचा प्रयत्न करूया, छोटा डायमीटर काढूयात म्हणजे जेणेकरून अजून जास्त कन्सेप्ट क्लिअर होईल. मग लक्षात घ्या, सो इथे डायमीटर कसा होता आपला? मोठा होता. त्या मोठ्या डायमीटरला आपण काय म्हटलं? पीसीटी. इथे डायमीटर अचानक थोडा कमी होतो. डायमीटर अचानक कमी झाला की हा यू शेपचा आकार तयार करतो. यू शेपचा आकार तयार केला की त्या आकाराला काय म्हटलं आपण? तर आपण त्यांना म्हटलं LH. पुढे जाऊन यांचा डायमीटर पुन्हा वाढतो, आणि जर डायमीटर पुन्हा वाढला तर पुन्हा वाढलेल्या डायमीटरला आपण काय म्हणतो? लक्षात घ्या, पुन्हा डायमीटर वाढतो. पुन्हा ह्या वाढलेल्या डायमीटरला आपण म्हणतो DCT. लक्षात घ्या, काय म्हटलं आपण यांना? DCT. आणि हा DCT पुन्हा एका पाईप मध्ये जाऊन डिवाइड होतो. या पाईपला म्हणतात कलेक्टिंग डक्ट. लक्षात घ्या, आता हा जो पाईप होता इथे पुन्हा डायमीटर छोटा होता, पुन्हा डायमीटर वाढला. ज्यावेळेस डायमीटर वाढला याला म्हटलं DCT. आता लक्षात घ्या, हा सुरुवातीचा पाईप कोणता होता? पीसीटी. पीसीटी म्हणजे काय? प्रॉक्सिमल. हा DCT आहे, हा वाकडा तिकडा होता, फोल्डेबल होता, हा सरळ आहे. तो एक नॉर्मल स्ट्रक्चर ऍक्टिव्ह करतो. जर तो एक नॉर्मल स्ट्रक्चर ऍक्टिव्ह करत असेल तर DCTचा फुल फॉर्म आहे डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. लक्षात घ्या, DCTचा फुल फॉर्म काय आहे? डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल, की ज्यामध्ये आपण सगळा आपला डिस्टिलचा पार्ट पाहतो. डिस्टिल म्हणजे एक सरळ पाईप पाहतो. आता लक्षात घ्या, पीसीटी आपण समजून घेतलं, त्याचबरोबर आपण DCT काय आहे हे पण समजून घेतलं. सो DCT म्हणजे काय आहे? वन ऑफ द डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. देन हा जो पाईप आहे हा जिथे येऊन संपतो त्या पाईपला म्हणतात, त्या पार्टला म्हणतात कलेक्टिंग डक्ट. नाव लक्षात घ्या, त्या पाईपला काय म्हटलं किंवा त्या पार्टला आपण काय म्हटलं? कलेक्टिंग डक्ट किंवा
यांना कलेक्टिंग ट्युबिल्स सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, यांना आपण काय म्हणतो? कलेक्टिंग डक्ट किंवा कलेक्टिंग ट्युबिल्स. मात्र लक्षात घ्या, हे सगळा भाग म्हणजे काय झालं तर पार्ट ऑफ नेफ्रॉन. आता आपण या सगळ्या भागांचा विचार केला तर हा पार्ट ऑफ नेफ्रॉन असेल तर आता हा सगळा नेफ्रॉन कशामध्ये? किडनीमध्ये. आता आपण जर किडनीचा विचार केला तर किडनी बीन शेपची असते की ज्याचा आकार 4x5 सेंटीमीटर असतो, म्हणजे एवढी आपल्या किडनी पाहायला मिळते. तर आपण ह्या किडनीचा विचार केला तर या किडनीमध्ये आपल्याकडे जे नंबर ऑफ नेफ्रॉन आहे जवळपास 10 लाख नेफ्रॉन आहे. मग विचार करा, जर एवढा मोठा नेफ्रॉन एका छोट्याशा किडनीमध्ये 10 लाख क्वांटिटीमध्ये असेल तर तो किती कॉम्प्रेस झालेला असेल. मग विचार करा, जर जेवढं कॉम्प्रेस झालेलं स्ट्रक्चर आहे हे सर्व स्ट्रक्चर आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात? द पार्ट ऑफ किडनी. आज आपण किडनीमध्ये पाहत असेल तर आता किडनीमध्ये हे एक्झॅक्टली काय करतं ते समजून घ्या. आता लक्षात घ्या, आता आपण सगळे पार्ट्स एकदम व्यवस्थित समजून घेऊयात. सो तुम्हाला डायग्राम समजली, मी पुन्हा डायग्राम रिपीट करतो. हा जो कप लाईक आकार आहे त्याला म्हटलं बाउमन्स कॅप्सूल. याच्या आतमध्ये एक जाळीसारखा पार्ट आहे तो म्हणजे ग्लोम्युलस, आणि ही जाळी कशापासून बनलेली आहे? कॅपिलरी नेटवर्क. नेटवर्क म्हणजे एक जाळी आहे. देन मला काय पाहायला मिळतंय की ज्या ठिकाणी हा पार्ट संपतो म्हणजे ह्या पार्टला म्हटलं माल्फिजियन बॉडी. लक्षात घ्या, आणि माल्फिजियन बॉडी नंतर याचा एक ट्युबिल सारखा पार्ट पाहायला भेटतो. जो ट्युबिल सारखा पार्ट आहे त्यांना म्हटलं पीसीटी. पीसीटी म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्हर्टेड ट्युबिल. देन पीसीटी नंतर आपलं काय पाहायला भेटतोय की हा पाईप पुन्हा छोटा डायमीटर करतोय. हा छोटा डायमीटरचा भाग म्हणजे आपण काय पाहिलं? LOH, की ज्यांना म्हटलं लूप ऑफ हेनले. मग लक्षात घ्या, तर आपण या लूप ऑफ हेनलेचा विचार केला तर हा लूप ऑफ हेनले म्हणजेच कोणता पार्ट आहे आपल्याकडे? एक यू शेपचा आकार आहे. देन पुन्हा पुढे जाऊन कोणता पाईप पाहायला मिळतो? DCT, की ज्याला डिस्टिल कॉन्व्हर्टेड ट्युबिल म्हणतात. आणि पुन्हा पुढे जाऊन हा एका पाईपला कनेक्टेड होतो की ज्याला आपण काय म्हटलं? कलेक्टिंग डक्ट किंवा आपण म्हटलं कलेक्टिंग ट्युबिल्स. आता कलेक्टिंग नावातच आहे कलेक्टिंग. कलेक्टिंग म्हणजे गोळा करणं. सो त्यांनी सगळं गोळा करून इथे आणलं आणि मग ते आपल्या बॉडीतून युरिटर मध्ये जातं. मात्र लक्षात घ्या, सगळं फंक्शन समजून घ्या. आता आपण ही डायग्राम पाहिली होती बरोबर, आणि आता आपण जे नेफ्रॉन काढलं हे नेफ्रॉन सारखे स्ट्रक्चर ह्या किडनीमध्ये पाहायला मिळतात. लक्षात घ्या, आता जे आपण स्ट्रक्चर पाहिले हे नेफ्रॉन सारखे स्ट्रक्चर आपण या किडनीमध्ये पाहतो. आता एक्झॅक्टली किडनी काय करते लक्षात घ्या, किडनीचं हे फिल्ट्रेशन नेफ्रॉन मध्ये चालतं आणि नेफ्रॉन मध्ये झालेलं फिल्ट्रेशन पुन्हा आपण सगळ्यात शेवटी एक पार्ट पाहिलं तर कलेक्टिंग डक्ट. लक्षात घ्या, हा कलेक्टिंग डक्ट काय करतो? इथे येऊन संपतो. लक्षात घ्या, इथे येऊन संपतो आणि इथे येऊन संपलं की कलेक्ट केलेलं सगळं लिक्विड तो इथे घेऊन जातो. आणि जर सगळं लिक्विड इथे घेऊन जात असेल तर हे सगळं इथे स्टोअर होतं. कशामध्ये? युरिनरी ब्लॅडर. आता मी जे ऍक्शन सांगितले किंवा आता मी जे ऑर्गॅन टू ऑर्गॅन प्रोसेस सांगितली ही सगळी क्रिया इनव्हॉलंटरी आहे. आणि या इनव्हॉलंटरी ऍक्शनचा विचार केला तर ही इनव्हॉलंटरी ऍक्शन ज्यावेळेस इथे रन होते, रन झाल्यानंतर या इनव्हॉलंटरी ऍक्शन मध्ये आपल्या बॉडीमध्ये जे काही युरिन स्टोअर होतं ते युरिन पुन्हा युरिथ्रा मार्फत बाहेर टाकलं जातं. लक्षात घ्या, जर ते युरिन आपण युरिथ्रा मार्फत बाहेर टाकत असेल तर पुन्हा आपल्याला हे सगळं फंक्शन म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम पाहायला मिळते. मात्र लक्षात घ्या, आता हे सगळं समजून घेण्यासाठी आता नेफ्रॉनचं काम काय ते समजून घ्या. मात्र लक्षात घ्या, नेफ्रॉन मध्ये होतं काय? आता तुम्हाला फक्त इमॅजिन करायचंय. फक्त इमॅजिन करा, मी जे बोलले ना तुम्ही फक्त डोक्यामध्ये अॅनिमेशन फिरवा. अॅनिमेशन काय म्हणतो मी पुन्हा सांगतो, आपल्या ब्रेनला इमेज कॅप्चरिंगचं फंक्शन आवडतं कारण ब्रेन इमेज कॅप्चर करतो. सो तुम्ही अॅनिमेशन पहा. अॅनिमेशन पहा म्हणजे तयार करा डोक्यात. सो आता फक्त इमॅजिन करा की तुमच्या हातात एक गाळण आहे. इमॅजिन करा त्या गाळणीचा आकार कप लाईक आहे. इमॅजिन केलं, त्या कप सारख्या आकाराला काय म्हटलं आपण? बाउमन्स कॅप्सूल म्हटलं. आता गाळण आहे, गाळण आहे म्हणजे त्याला फिल्टर करायचंय. जर त्यांना फिल्टर करायचं असेल तर जाळी लागेल बरोबर. आता ही जी जाळी आहे त्या जाळींना आपण काय म्हटलं? ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस कशापासून बनलेलं आहे? कॅपिलरी नेटवर्क. म्हणजे कॅपिलरी मीन्स एकदम केसांसारखं एकदम छोटं नेटवर्क असतं, एकदम छोटा जाळीसारखा भाग असतो. हा जाळीसारखा भाग किंवा आपल्याकडे असणारा बाउमन्स कॅप्सूल ह्या दोघांना मिळून काय म्हटलं? माल्फिजन बॉडी. आता होतं काय? इमॅजिन करा की वरतून काहीतरी ड्रॉपलेट आला. ड्रॉपलेट आला म्हणजे काहीतरी लिक्विड मीडियम आलं. मीडियम आपल्याला काय करायचं? फिल्टर. आणि जर याला फिल्टर करायचं असेल तर इमॅजिन करा गाळण आहे, तुम्ही वरतून काहीतरी ओतताय आणि काहीतरी ओतलं तर आपल्याला दोन प्रकारचे पदार्थ पाहायला मिळतात. एक म्हणजे वेस्ट पार्टिकल. लक्षात घ्या, एक म्हणजे वेस्ट पार्टिकल आणि दुसरा म्हणजे युजफुल पार्टिकल. हे दोन घटक पाहायला मिळतात. एक म्हणजे कोणता घटक पाहिला आपण? वेस्ट पार्टिकल. आणि दुसरा म्हणजे कोणता घटक पाहिला? युजफुल पार्टिकल. हे दोन्ही पण इथे काय होतील? सॉर्ट आउट, सेपरेट होतील. आता हे दोघेही पण सेपरेट झाले तर पुन्हा हे कुठून पास होतात? ह्या पाईप मधून. लक्षात घ्या, आणि ज्यावेळेस या पाईप मधून ते पास होतात ते येतात कशाकडे? पीसीटी कडे. क्रम लक्षात घ्या बरं का, आयोगाने याच्या क्रमावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, लाईटली घेऊ नका. आयोगाने क्रम सुद्धा विचारलाय. आयोगाने विचारलंय की नेफ्रॉनचा क्रम सांगा. मग नेफ्रॉनचा क्रम काय आहे? सगळ्यात फर्स्ट अल्ट्रा फिल्ट्रेशन.
याला मी फिल्ट्रेशन नाही म्हणत, हे अल्ट्रा फिल्ट्रेशन आहे. म्हणजे फिल्ट्रेशनचाही एक स्ट्रॉंग भूमिका प्ले करतो. आणि जर स्ट्रॉंग पार्ट प्ले करत असेल तर अशा अल्ट्रा फिल्ट्रेशन मध्ये जे काही फिल्ट्रेशन आहे ते फिल्ट्रेशन झाल्यानंतर, लक्षात घ्या, ते फिल्ट्रेशन झाल्यानंतर हे सगळं मटेरियल कशामध्ये आलं, पीसीटी या पाईप मध्ये आलं. आणि जे सगळं मटेरियल पीसीटी मध्ये येत असेल तर आपण पाहिलं पीसीटी असा वाकडा तिकडा आहे, फोल्डेबल आहे. जर पीसीटी वाकडा तिकडा असेल तर याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, वेस्ट पण आहे, यूज पण आहे. लक्षात घ्या, समजा हे आपलं ब्लड आहे, जर ब्लड मध्ये समजा युरिया असेल, अमोनिया असेल, युरिक ऍसिड असेल तर हे आपल्याला नको आहेत, वेस्ट पार्टिकल आहेत. सगळे वेस्ट पार्टिकल कशामध्ये गेले तर आपल्या हे वेस्ट म्हणजे युरिन फॉर्म मध्ये गेले. जे राहिलेलं ब्लड आहे ते वेस्ट आहे का, नाही, ते युजफुल आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ते युजफुल ब्लड पुन्हा बॉडीकडे मागे पाठवावं लागेल, कारण ते युजफुल आहे, चांगलं आहे. लक्षात घ्या, जर हे ब्लड चांगलं असेल तर असं युजफुल ब्लड ज्यावेळेस पीसीटी मध्ये येतं, पीसीटी त्यांना पुन्हा शोषून घेतो, म्हणजे रिऍब्झॉर्प्शन करतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. सो इथे फिल्ट्रेशन झालं, फिल्ट्रेशन मधून दोन पार्टिकल तयार झाले, वेस्ट पार्टिकल, युजफुल पार्टिकल. हा जो युजफुल पार्टिकल आहे ज्यावेळेस तो पीसीटी कडे येतो, पीसीटी म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्हर्टेड ट्युबिल. एक फरक समजला का, सगळं ट्युब्युलच आहे. लक्षात घ्या, सगळं स्ट्रक्चर म्हणजे ट्युब्युल आहे, फक्त हा पार्ट नंबर ऑफ फोल्डेबल रिजन तयार करतो म्हणून त्याला प्रॉक्सिमल म्हटलं. हा भाग आपल्याकडे नंबर ऑफ फोल्ड तयार करत नाही म्हणून त्याला डिस्टल म्हटलं. मग लक्षात घ्या, जर हा भाग नंबर ऑफ फोल्ड तयार करत असेल तर फोल्ड तयार करतो म्हणजे प्रॉक्सिमल. सिंपल आहे. जर मी सरळ प्रवास केला तर मी फास्ट जाईल, पण जर मी अशा वाकड्या तिकड्या मार्गाने प्रवास केला तर मला सावकाश जावं लागेल. आणि जर मी सावकाश जात असेल त्या सावकाश जाणाऱ्या भागामध्येच मला पाहायला भेटेल रिऍब्झॉर्प्शन. लक्षात घ्या, याच्यावरून तुम्हाला कळलं असेल हा पाईप वाकडा तिकडा का, कारण तिथून लिक्विडचा फ्लो सावकाश होतो, आणि लिक्विडचा फ्लो सावकाश झाला तर तिथे आपल्याला रिऍब्झॉर्प्शन करता येतं, कारण त्या इथे असणाऱ्या पीसीटीला रिऍब्झॉर्प्शनची संधी मिळते. मग आयोगाने विचारलेले बरं का, याच्यावरती सुद्धा पीवायक्यू आहे. आयोगाने विचारले एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये रिऍब्झॉर्प्शन करणारा भाग कोणता, आणि खाली आयोगाने 4 पर्याय दिले होते, पीसीटी, डीसीटी, एलओएच किंवा सीटी. सीटी म्हणजे कलेक्टिंग ट्युबल किंवा कलेक्टिंग डक्ट. आयोगाने विचारलं होतं. सो इथे आपलं उत्तर काय असणार देईल, आपलं उत्तर असणार पी ट्युबिल. आणि हा प्रॉक्सिमल कॉन्व्हर्टेड ट्युबिल काय करतो तर या ठिकाणी एक्झॅक्टली जे फिल्ट्रेशन झालेलं चांगलं मटेरियल आहे ते रिऍब्झॉर्प्शन करतो, की ज्याला पुनर्शोषण म्हणतो. मग आयोगाने क्रम विचारलेला आहे की सगळ्यात फर्स्ट काय होणार, अल्ट्रा फिल्ट्रेशन, देन काय होणार, पुनर्शोषण. आता पुनर्शोषण झाल्यानंतर युजफुल मटेरियल पुन्हा बॉडीकडे गेलं. जर युजफुल मटेरियल पुन्हा बॉडीकडे जात असेल तर शेवटी काय शिल्लक राहिलं, वेस्ट. आणि जर शेवटी आपल्याकडे फक्त वेस्ट पार्टिकल शिल्लक राहत असेल तर वेस्ट पार्टिकल, आता ह्या पीसीटीचा भाग संपला की इथून ते पुढे पास होतात. पुढे पास होताना काय पाहायला मिळतं, लूप ऑफ हेनले. मग लक्षात घ्या, डायमीटर छोटा आहे, डायमीटर छोटा म्हणजे लिक्विडचा स्पीड वाढेल. मग लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे. जर काहीतरी कारण असेल तर डायमीटर मोठा होता कारण रिऍब्झॉर्प्शन, पाईप फोल्ड होता रिऍब्झॉर्प्शन, कारण स्पीड सावकाश आहे. आता स्पीड वाढवायचं आहे, स्पीड वाढवायचं म्हणजे डायमीटर कमी, डायमीटर कमी म्हणजे लूप ऑफ हेनले. मग इथं काय होतं, इथे होतं सेक्रेशन ऑफ युरिन. लक्षात घ्या, इथे फक्त आपण काय पाहतो या पाईप मध्ये, युरिनचं सेक्रेशन. युरिन म्हणजे काय तर आपल्याकडे असणार हे वेस्ट पार्टिकल. मग लक्षात घ्या, जर आपण ह्या वेस्ट पार्टिकलचा विचार करत असेल तर हे वेस्ट पार्टिकल कॅरी करण्याचं काम हे कोणी केलं, आता फक्त ह्या एलएचने. जर हा एलएच युरिन कॅरी करत असेल तर हे सगळं युरिन आपल्या बॉडीमध्ये, लक्षात घ्या हा पोर्शन आहे युरिनचा, हे सगळं युरिन आपल्या बॉडीमध्ये कॅरी करण्याचं काम हा लूप ऑफ हेनले करतो, जे ते टीसी कडे जातं. आता ज्यावेळेस हे सगळं युरिन कॅरी होतं याला म्हणतात ट्युब्युलर सेक्रेशन. शब्द लक्षात घ्या, सेक्रेशन मीन्स टू पास. हे सगळं पासिंग होतं इथून, आणि जर सगळं पास होत असेल तर अशा पास होणाऱ्या भागाला काय म्हटलं, ट्युब्युलर सेक्रेशन. देन ते गेलं एलएच कडे, देन ते गेलं डीसीटी कडे, देन ते गेलं कलेक्टिंग डक्ट कडे. सो अशा प्रकारे ते इथून पास झालं, आणि पास होताना शेवटी ते इथे आलं, इथून पुन्हा ते इथे आलं, इथून पुन्हा ते बॉडीतून बाहेर पडलं. सो हे अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम पाहायला मिळते. मात्र लक्षात घ्या, सो आता आपण काय पाहिलं की एक्सक्रिटरी सिस्टीमचा पूर्ण वे समजून घेतला, की ज्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपण काय पाहिलं की सिस्टीम काय आहे. देन आपण काय समजून घेतलं की आपल्याकडे नेफ्रॉन काय आहे, आणि हा नेफ्रॉन काय करतो तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये टोटल फिल्ट्रेशनचं काम करतो. मग लक्षात घ्या, आता आपलं हे जे लेक्चर आहे या लेक्चरच्या बाहेर एक्सक्रिटरी सिस्टीम काहीच नाही, आणि याच्या बाहेर तुम्हाला जर याच्यावरती प्रश्न आला जाणारच नाही, एवढं तुम्हाला सफिशियंट आहे. मात्र लक्षात घ्या, आता याचा जो फॅक्च्युअल डेटा आहे तो आपण समजून घेऊयात. आता फॅक्च्युअल डेटा कोणता लक्षात घ्या. सो इथे आपण पूर्ण सिस्टीम समजून घेतली बरं का,
की ज्यामध्ये आपल्याकडे ऍक्च्युअल मध्ये वर्किंग कसं चालतं ते आपण पाहिलं. आता मुळात आपली बॉडी काम कसं करते ते आपण समजून घेऊयात. आता लक्षात घ्या, आपण उत्सर्जन संस्था पाहिलं तर आपण पाहिलं की आपल्या बॉडीमध्ये भरपूर क्रिया होतात. आता हा सगळं तुम्हाला मराठीमध्ये पाहायला भेटेल आणि जे आता आपण बोर्डवरती घेतलं तो सगळं इंग्लिशमध्ये होतं. सो दोन्ही टाईपच्या स्टुडंटला हे सुटेबल राहील. मग आता लक्षात घ्या, जर आपण आपल्या बॉडीमध्ये जैव रासायनिक क्रिया पाहिल्या म्हणजे काय पाहिलं होतं मग अशी मेटाबॉलिझम, की ज्याला आपण बायोकेमिकल क्रिया म्हणतो, त्यातून काय तयार होतात काही घातक पदार्थ आणि घातक पदार्थ तयार झाल्यावरती त्यांना शरीराच्या बाहेर रिलीज करणं हे महत्वाचं असतं, की महत्वाचा भाग बाहेर टाकण्यासाठी कोण काम करतं तर उत्सर्जन संस्था. मग लक्षात घ्या, मग यासाठी आपल्या बॉडीमध्ये जे पदार्थ आहेत मग घातक पदार्थ कोणते तर पहिलं पाणी पाहायला मिळतं, CO2 कार्बन डायऑक्साईड पण आहे, त्याचबरोबर आपल्याकडे नायट्रोजेनियस वेस्ट पार्टिकल हे काय आहेत ते पण आपण डिस्कस केलं. सो नायट्रोजेनियस वेस्ट पार्टिकल कोण कोण आहे, युरिया आहे, युरिक ऍसिड आहे, अमोनिया आहे, हे आपल्या बॉडीसाठी भरपूर घातक आहेत. सो यांना आपण काय म्हणतो नायट्रोजनस वेस्ट पार्टिकल. त्यामध्ये आपण पाहिलं सगळ्यात घातक अमोनिया आहे, देन युरिया आहे आणि युरिक ऍसिड आहे. याच्यासाठी जवळपास आपण किती पाणी वापरलं 300 ते 500 ml एका ग्रॅम साठी, यासाठी किती होतं 10 ml आणि यासाठी किती वापरलं 50 ml. हे सगळं आपण पाहिलं. देन हे पहा, हे सगळं पाण्याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, कोण सर्वाधिक विषारी, कोण कमी विषारी, कोण सर्वाधिक कमी विषारी, हे आपण पाहिलं ऑलरेडी. देन हे स्ट्रक्चर किडनी हे आता आपण डिस्कस केलं, किडनीमध्ये आपल्याला एवढे सगळे पार्ट्स पाहायला मिळतात. देन पुढे या, पुढे आता आपल्याला किडनीचा आकार पाहिला. आता हा सगळा डेटा फॅक्च्युअल आहे बरं का. सो इथे काय पाहायला मिळतं पहा, किडनीचा आकार एक बीन शेप आहे, किडनीची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर, उंची 5 ते 7 सेंटीमीटर आणि रुंदी किती पाहायला मिळते 2 ते 3 सेंटीमीटर. हा सगळा डेटा फॅक्च्युअल आहे. असा डेटा तुम्हाला पाठच करावा लागेल, याला पर्याय नाही. आता पुढे या, पुढे आपण पाहिलं नेफ्रॉन. हे सगळे नेफ्रॉनचे आपण घटक पाहिले की ज्यामध्ये नेफ्रॉन मध्ये हे सगळे पार्ट्स आहेत. तो फर्स्ट पार्ट बाउमन्स कॅप्सूल पाहिला, ग्लोमेरुलस पाहिला आपण, पीसीटी पाहिलं, लूप ऑफ हेनले घेतलं, देन डीसीटी घेतलं आणि सगळ्यात शेवटी हे आपल्या कुणाकडे जातं तर आपल्याकडे असणाऱ्या कलेक्टिंग डक्टकडे. आता हा क्रम आयोगाने एवढा सिंपल प्रश्न विचारला होता लक्षात घ्या, आणि हा प्रश्न आयोगाने आतापर्यंत 2दा विचारलाय, त्यामुळे एकदम सिंपल लक्षात घ्या. आयोगाने काय विचारलं होतं की नेफ्रॉनचा क्रम सांगा. मग सिंपल आहे, नेफ्रॉनचा जर क्रम पाहिला काहीच इमॅजिन करू नका, फक्त डोळ्यासमोर गाळण ठेवा. गाळण जर डोळ्यासमोर ठेवली तर असं इमॅजिन करा की गाळण म्हणजेच नेफ्रॉन आहे. तर गाळण काय करते सगळ्यात पहिल्यांदा फिल्ट्रेशन करते. हा जरा पहिला क्रम. आफ्टर फिल्ट्रेशन त्यातून जे चांगलं मटेरियल ते आपण ऍब्झॉर्ब करतो किंवा ते आपण सिलेक्ट करतो, त्याला आपण काय म्हणत सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन. आता चांगल्या मटेरियल आपण रिअब्झॉर्ब केलं तर खाली काय शिल्लक राहिले युरिन. मग युरिनला आपण काय करतो पुढे ट्युब्युलर सेक्रेशन, जे आता आपण पाहिलं की लूप ऑफ हेनले असेल किंवा आपल्या डीसीटी असेल किंवा आपल्या कलेक्टिंग डक्ट असेल, इथून ते कॅरी होतं. आता इथून ते कॅरी होत असेल तर अशा भागांना आपण काय म्हटलं ट्युब्युलर सेक्रेशन म्हटलं. देन पुढे जाऊन आपल्याला काय पाहायला मिळतं की जो आपल्याकडे उत्सर्जन संस्थेचा भाग आहे किंवा जो आपल्याकडे एक्सक्रिएशनचा भाग आहे, त्या एक्सक्रिएशन मध्ये जे आलेले पार्टिकल आहेत की जे आपल्याला नको आहेत ती आपली बॉडी यांना बाहेर रिलीज करण्याचं काम करते. मला लक्षात घ्या, हा पार्ट झाला एक्सक्रिएशनचा. पाहिला तर एवढं आपल्याला काय पाहायला मिळतं आपल्या किडनीचं फंक्शन. आता आपण थोडं इंटरेस्टिंग पार्ट पाहूयात की जो आपल्या कन्सेप्टच्या व्यतिरिक्त एक भाग आहे, त्यामध्ये आपल्याला पाहायचं आता हे सगळा भाग महत्वाचा आहे. जर आपण किडनीची लोकेशन पाहिली तर किडनीची लोकेशन किती आहे, किडनीची लोकेशन आपल्याला T12 ते L3 मी लक्षात घ्या T12 टू L3 च्या मध्ये पाहायला मिळते. आता हे काय असतं सिंपल आहे, जर तुम्ही आपल्या पाठीमागे असा हात फिरवला तो व्हर्टिबल कॉलम लागतो, पाठीचा मणका लागतो. जर आपण या पाठीच्या मणक्याचा विचार केला त्याच्यामध्ये बोन आहेत, ह्या बोनला आपण नावं दिलेली आहेत. मात्र लक्षात घ्या इथे आपण एल म्हटलं तर एल मीन्स लंबर बोन, मग लंबर बोन 1, लंबर बोन 2, लंबर बोन 3. त्यामध्ये T12 हे पण एक बोनचं नाव आहे. मग T12 पासून तर L3 पर्यंत म्हणजे लंबर बोन 3 पर्यंत जी जागा आहे या जागेमध्ये काय पाहायला मिळतं किडनी पाहायला मिळतं. म्हणजे इथे लक्षात घ्या इथे आपला हा पोर्शन पाहायला मिळतो. त्याचबरोबर किडनीचं वजन पुरुषांमध्ये किती पाहायला मिळतं नियर अबाउट 125 टू 170 ग्रॅम, आणि हेच जर आपण फिमेलचा विचार केला तर ते किती पाहायला मिळतं नियर अबाउट 115 टू 155 ग्रॅम एवढं पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या एका किडनीमध्ये किती नेफ्रॉन आहे 10 लाख नेफ्रॉन, हे आपण पाहिलं. आता जर आपण विचार केला तर किडनी काय करते, आपण जर कोणताही हेल्दी पर्सन पाहिला तर एका हेल्दी पर्सन मध्ये नॉर्मली ब्लड किती असतं 5 लिटर ब्लड आहे. ह्या 5 लिटर ब्लडला आपली किडनी दिवसातून किती वेळा फिल्टर करते 400 वेळा फिल्टर करते, आणि 400 वेळा फिल्ट्रेशन मध्ये जवळपास आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड फिल्ट्रेशनचा रेट आहे तो किती झाला 190 लिटर, आणि यातून आपल्याला जे युरिन किंवा जे आपल्याकडे युरिन तयार होतं ते युरिन जवळपास किती तयार होतं तर 1 ते 1.9 लिटर
एवढं युरिन आपल्या बॉडीमध्ये तयार होतं पर डे मध्ये. मग लक्षात घ्या, आणि जर आपल्या बॉडीतली किडनी खराब झाली तर आपल्याला डायलिसिस करावं लागतं. आणि ज्यावेळेस आपण डायलिसिस करतो, सो डायलिसिस साठी आपल्याला 5 लिटर ब्लड दररोज फिल्टर करावं नाही लागत, ते आपण त्या युनिटमध्ये करतो. मग लक्षात घ्या, जर आपल्या बॉडीमध्ये ही प्रोसेस चालत असेल तर आपण किती हेल्दी आहोत हे समजतं. जर आपण डायलिसिसचा विचार केला तर डायलिसिस आपण 15 दिवसातून किंवा महिन्यातून करतो किंवा आठवड्यातून एकदा करतो. मग विचार करा, जर आपली बॉडी दिवसातून 400 वेळा ब्लड फिल्टर करत असेल तर डायलिसिस मध्ये आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा फिल्टर करते. सो लक्षात घ्या, आपल्याला किडनी किती जपणं महत्वाचं आहे हे याच्यावरून कळतं. आणि हीच किडनी आपल्या बॉडीमध्ये काय करते तर कंटिन्युअस फिल्ट्रेशन करते. ऍक्च्युअल आहे, माहित असू द्या, आयोग मे बी यावरती प्रश्न विचारू शकतो. सो मित्रांनो, या ठिकाणी आपला पूर्ण एक्सक्रिटरी सिस्टीमचा पार्ट संपलेला आहे. इव्हन प्रश्न कुठे आले तेही आपण पाहिलं. लक्षात ठेवा, प्रश्नासाठी तुम्हाला पीसीटी हा पॉईंट महत्वाचा आहे, आयोगाने विचारलेला आहे. तिथे पुन्हा हे विचारलं, रिॲब्झॉर्प्शन विचारले. आयोग तुम्हाला किडनीची संख्या विचारू शकतं, किडनीमध्ये नेफ्रॉनचं स्ट्रक्चर विचारू शकतं. नेफ्रॉनचं सगळं स्ट्रक्चर लक्षात ठेवा, किडनीचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. त्याचबरोबर आयोग तुम्हाला त्यांचा सिक्वेन्स विचारू शकतो, क्रम लावा, की किडनीमध्ये प्रॉपर क्रम कोणता आहे तोही विचारू शकतो. या सगळ्या पार्टकडे प्रॉपर लक्ष राहू द्या. आणि हा सगळा पार्ट आपल्याला कसा पाहायला मिळतो तर एक्झाम ओरिएंटेड पाहायला मिळतो. सो उत्सर्जन संस्था आपली संपलेली आहे. तुम्हाला याबद्दल काही शंका आहेत का? असतील तर विचारा. शंका नसतील तर डन किंवा क्लिअर अशी कमेंट करा. शंका असेल तर विचारा, काही पण विचारा बरं का. शंका, आणि थोडंसं बोलत राहा, लेक्चरमध्ये थोडंसं बोलत राहा, क्लास जिवंत ठेवत चला, थोडं बोलत राहा. काही शंका असेल लगेच विचारा. काही शंका आहे का? हा पूर्ण पाठ समजला का व्यवस्थित? आणि ज्यावेळेस आपण डायग्राम ड्रॉ करतो, ही डायग्राम माझ्यासोबतच ड्रॉ करत चला, सो समजायला अजून मदत होईल. काही शंका आहेत का? असतील तर कमेंट करा, नसतील तर डन किंवा क्लिअर करा. डन किंवा क्लिअर असं कमेंट करा, मग आपण थांबूयात. आणि थोडं पटकन बोलत चला. ओके, कन्सेप्ट क्लिअर आहे. आता फक्त काय करा, लक्षात घ्या, कन्सेप्ट तुम्हाला समजली. आता सगळ्यात महत्वाचं, लेक्चर पाहून झाल्यानंतर लगेच त्याचे पीवायक्यू पहा. फार पीवायक्यू नाही याचे, फार कमी पीवायक्यू आहेत. लगेच पीवायक्यू पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण जे पाहिलंय त्यातनं सगळे पीवायक्यू कव्हर होतात. प्लस तुम्हाला वाचायचं काय आणि किती तो एरिया डेप्थ मध्ये घेऊन जायचं हे समजेल. सो त्या गोष्टीकडे एकदा फोकस करा. ठीक आहे, थांबूयात आपण इथे. थँक्यू.